स्पाय न्यूज, शोध सत्याचा। राजापूरकरांचा नवा जोश, अभ्यासाचा उद्घोष, भोंगा वाजला पळापळा, 7च्या आत सगळेच घरात, सक्षम पिढी आदर्श पिढी घडवण्याकडे राजापूरकरांचा कल। शिरोळ तालुक्यामध्ये कोणताही चांगला निर्णय घेण्यासाठी राजापूर हे गाव नेहमीच अग्रस्थानी असते आणि चांगलं काम करण्यासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्वच नेते मंडळी नेहमीच एकत्रित येताना पाहावयास मिळतात। एखादा निर्णय घेतला की ते तडीस नेल्याशिवाय येथील प्रत्येक नेते मंडळी, ग्रामस्थ काय स्वस्थ बसत नाहीत। त्याची एक प्रचिती नुकतीच निदर्शनास आली, ते म्हणजे सध्या तरुण पिढी जेणेकरून लहान मुले मोबाईलच्या विळख्यात अडकून मोबाईलची व्यसनाधीनता, मोबाईल डिपेंडन्सीच्या आहारी चालली आहेत। मोबाईलमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या शिकण्यासारख्या असतात, परंतु त्यातून वाईट गोष्टींचा बोध अधिक घेण्याकडे अनेक तरुणांचा कल सध्या दिसत आहे। असे चिंताजनक दृश्य येथील सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमीच भेडसावत होतं आणि एक दिवस असे ठरले की 7च्या आत सर्व मुले घरात, मोबाईल बंद, टीव्ही बंद, घरातील वडीलधाऱ्यांनी अभ्यासाचा ठेका घ्यायचा आणि अभ्यास करून घ्यायचा आणि तो दिनक्रम सुरू झाला। दररोज राजापूर गावात अभ्यासाचा जयघोष, भोंगा ठीक संध्याकाळी 7 वाजता वाजवण्यात येतो। त्यावेळी घरातील सुज्ञ नागरिक, जागरूक माता पालकांनी मोबाईलचा वापर न करता टीव्ही बंद करून मुलांना घरी अभ्यासाच्या ठिकाणी बसवतात आणि चक्क 2 तास टीव्ही मोबाईलचा कार्यक्रम बंद राहतो आणि प्रत्येक गल्लीत गावामध्ये भयान शांतता राहते। 2 तासामध्ये मोबाईल टीव्हीचा वापर न करता आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष दिले जात आहे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून सध्या प्रयत्न सुरू आहेत। गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक संध्याकाळी 7 नंतर कोणीही विद्यार्थी घराबाहेर दिसत असेल तर त्याला अभ्यास करण्यासाठी घरी पाठवताना चित्र पाहावयास मिळत आहे। त्यामुळे पालक वर्गासह शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना पाहावयास मिळत आहे। या संकल्पनेसाठी श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे यांचे सहकार्य लाभले आहे। तसेच राजापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, सर्वच नेते मंडळी, विठ्ठल ढवळे, विठ्ठल सर, गावातील मराठी, उर्दू तसेच माध्यमिक शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे। माझं गाव माझा अभिमान ही संकल्पना प्रत्येक गावातील सर्व नेते मंडळींनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी राबवावी। अभ्यासाची आरोळी हा राजापूर ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम गेले 2 दिवस चालू झालेला आहे। रोज संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजवला जातो आणि विद्यार्थी अभ्यासाला बसतात। विशेष करून या 7 ते 9 या कालावधीमध्ये सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवायचा निर्णय पालकांनीसुद्धा घेतलेला आहे आणि त्यांचं उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे। आज शिक्षक असू देत किंवा पालक असू देत, यांची एक मुख्य तक्रार आहे, मुलं अभ्यास करत नाहीत। पण खऱ्या अर्थानं विचार केला तर मुलं एकतर टी व्ही बघत असतात किंवा मोबाईल, आणि मोबाईलमध्ये विशेष करून मुलं मोबाईलमधल्या गेममध्ये व्यस्त असतात आणि त्यामुळं अभ्यासाकडं प्रचंड दुर्लक्ष होत आहे आणि त्यांच्या एकूणच शैक्षणिक संपादकीवर याचा परिणाम होत आहे। आणि ही बाब हेरून राजापूर ग्रामपंचायत, विठ्ठल ढवळे सर असू देत किंवा सर्व माध्यमिक, प्राथमिक या सर्व शाळेच्या शिक्षकांनी मिळून हा अभिनव उपक्रम राबवत आहेत आणि याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे। हळूहळू हा उपक्रम खऱ्या अर्थानं यशस्वी झाला तर एकूणच गावाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये हे महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। नमस्कार, मी व्ही.पी. ढवळे सर, आर.के. स्कूल राजापूरवाडी। राजापूर गावामध्ये कालपासून राजापूरकरांचा जयघोष, अभ्यासाचा उद्घोष या नावाने कालपासून आम्ही संध्याकाळी ठीक 7 वाजता अभ्यासाचा भोंगा सायरन वाजवल्यानंतर विद्यार्थी अभ्यासाला बसतील या दृष्टिकोनातून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे। या उपक्रमामध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत घरातील माता पालक आणि पालक देखील मोबाईल आणि टीव्हीचा वापर पूर्णपणे बंद करतील, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करतील या हेतूने आम्ही प्रयत्न करत आहोत। यासाठी काल चांगल्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद देखील दिलेला आहे आणि यासाठी आमच्या या संकल्पनेसाठी गुरुदत्त शुगर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुल दादा घाटगे आणि ग्रामपंचायतीचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। त्यामुळे वातावरण, शालेय आणि शैक्षणिक वातावरण निर्माण आमच्या राजापूर गावामध्ये झालेलं आहे।